तो बाप होता है। बाबा तुम्हाला आठवत असेल लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची, आठवते का? आई उचलून घ्यायची फरक होता आणि बाप उचलून घ्यायचा फरक होता। डोळे भरतील तुमचे सगळ्यांचे। आई कडेवर घ्यायची बरोबर ना, आणि बाप पुढे घ्यायचा खांद्यावर घ्यायचा। तुम्हाला माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? मी बोलून जायला आई आपल्या लेकराबद्दल हा विचार करते, आई आपल्या लेकराबद्दल हा विचार करते की जे माझ्या डोळ्याला दिसलंय ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं। पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो रे, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं। आपल्यापेक्षा उंचीवर आपला बाप घेत असतो, तो बाप आहे बाप। बाप इतकं मोठं कोणी नाही। कदाचित बोलून जाईल जगतामध्ये कोणी पाठीशी नसलं तरी चालेल, पण जीवनात आपला बाप पाठीशी असावा। आदरणीय आमचे गुरुवर्य विकासानंद बाबा मिसाळ सांगत असतात, जीवनात कोणी पाठीशी नसलं तरी चालेल, पण जीवनात दोन गोष्टी आपल्या पाठीशी असल्या पाहिजे। कोणत्या दोन गोष्टी? एक आपला बाप आणि एक आपलं पाप। बाप जर पाठीशी असेल तर आपला प्रपंच सफल होईल, आणि पाप जर पाठीशी असेल तर आपला परमार्थ सफल होईल। या दोन गोष्टीची सांगड घाला, कोणाच्या पाया पडण्याची उभ्या आयुष्यात तुम्हाला गरज लागणार नाही। आयुष्यात बाप लय मोठा लिहिलंय, बाबा तुम्ही इतके मोठे आहात, इतके मोठे आहात। या जगतातलं बापाचं गणित लय मोठं असतं। बाप निघून गेल्यानंतर आमच्या माऊलींच्या वर सुद्धा काय वेळ आली होती? काय असतो बाप? बाप इतकं मोठं कोणी नाही गड्या। आणि बापाची लाड पुरवणारे व्यक्ती जर, खरं तर बाप जो लाड पुरवतो ना, ती जर व्यक्ती निघून गेली ना तर मला वाटतं बहिणींच्या संकटामध्ये उभा राहणारा भाऊ असतो। भाऊ हा शब्द उलटा वाचा दादा, काय होतो? जो आपल्या संकटामध्ये, आपल्या बहिणीच्या संकटामध्ये थोडासा प्रबल पाहिजे उभा असतो, त्याला भाऊ असं म्हटलं जातं। मुक्ता होती रे, मुक्ता 7 वर्षाची मुक्ता होती। ज्ञानदादा जवळ आली, ज्ञानदादा एवढा प्रसंग ऐका, माझं कीर्तन लय वेळ नाही करणार मी, जेवढं कीर्तन करणार आहे ना तेवढं समजण्याजोगं करणार आहे। 7 वर्षाची मुक्ता होती, ज्ञानदादा जवळ आली। हे ज्ञानदादा, अरे 2 दिवस झाले रे पोटामध्ये अन्नाचं कण नाही, भूक लागली रे ज्ञाना, जा ना, कुणी आपल्याला भिक्षा दिली तर जा ना, ये ना घेऊन। ज्ञानोबारांनी जुळी घ्यावी ना आळंदी क्षेत्रामध्ये जावी, प्रत्येक दारामध्ये मागितलं, ए माय काहीतरी खायला मिळालं तर दे ग माय। प्रत्येक दारामध्ये मागावं माझ्या ज्ञानोबारांनी, कोणी देईना। शेवटी विसोबा खेचर नावाचा पंडित होता, त्याच्या दारात गेले माझे विश्व माऊली ज्ञानोबाराय। ए माय दे ना ग माझी मुक्ता, 2 दिवसापासून तिच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही। मुक्ता रडते। विसोबा खेचर नावाच्या पंडिताच्या बायकोला दया आली, थोडं पीठ भांड्यामध्ये घेतलं आणि भांड्यामध्ये पीठ घेतल्यानंतर दारात आली। जुळी होती ज्ञानोबारायच्या, त्या जुळीमध्ये पीठ टाकलं। ज्ञाना हे खापर उचल आणि जा लवकर, इथून परत जर हे आले ना तर तुला जाऊ द्या नाही, जाऊ नाही द्यायचे। आणि एवढं म्हणता म्हणता तेवढ्यात विसोबा खेचर तिथं आले। विसोबा खेचरांच्या डोक्यात सगळं आलं, हिनं पीठ टाकलं ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये। जाग्यावर थांब। ज्ञानोबारायचं थरथर काप सुरू झाला। आता काय खरं नाही, आता नाही जाता यायचं आपल्याला घरी। विसोबा खेचर आले आणि ती झुळी इसकटावून घेतली। त्या झुळीमधलं जेवढं पीठ होतं ना तेवढं खाली होतलं हो। किती वेदना झाल्या असतील माझ्या ज्ञानोबारायला। आज आम्ही लोकांना सांगतोय, ज्ञानोबारायच्या एका अभंगावर, तुकोबारायच्या एका अभंगावर आम्ही किती पैसे घेतोय, किती वेदना झाल्या असतील माझ्या ज्ञानोबारायला।
अरे ज्यावेळेस या लोकांनी पीठ खाली टाकलं आणि त्यावर पाय फिरवला, कधी कधी विचार करण्याची भूमिका आहे, पण माझ्या ज्ञानोबारांनी कोणावर अन्याय नाही केला. आजही माझं कीर्तन बारकाय नाही का? ज्यांनी जोडीतलं पीठ माती मोल केलं, वरून पाय फिरवला, त्याच लोकांना पूजेचा अधिकार आजही पण आळंदीत जाऊन बघा. हे माझ्या ज्ञानोबारांनी कोणावर अन्याय नाही केला. पीठ माती मोल केलं.